नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेमरी मॅनेजमेंटच्या दुसऱ्या भागाकडे वळूया। मागील पाठामध्ये आपण पाहिले की आपल्याला बाह्यमन आणि अंतर्मन अशा प्रकारची दोन मन आहेत आणि त्या प्रकारे आपण त्याची तुलना संगणकामध्ये असलेल्या तात्पुरती मेमरी आणि कायमची मेमरी, टेम्पररी मेमरी आणि परमनंट मेमरी यासोबत आपण केली। आणि त्यानंतर आपल्या लक्षात आलं की आपलं जे बाह्यमन आहे हे बाह्यमन म्हणजे आपली टेम्पररी मेमरी आहे, हे फक्त जागेपणीच काम करत असते। आणि आपले जे परमनंट मन आहे म्हणजे आपलं अंतर्मन आहे हे आपलं जीवनभर आपल्यासोबत दिवस रात्र काम करत असते। अशा प्रकारचं जे अंतर्मन आहे त्याला आपण सबकॉन्शियस माइंड असं म्हणतो आणि ह्या सबकॉन्शियस माइंडची प्रचंड ताकद आपल्याकडे आहे। आता ही प्रचंड ताकदीची ओळख आपण मागच्या व्हिडिओमध्ये करून घेतली। आज आपण आणखीन आपल्या ब्रेन मधले जे काही विशिष्ट क्रियाकलाप आहेत याबद्दल माहिती बघणार आहोत। पुन्हा एकदा आपण जर रिव्हिजन करायचं ठरवलं तर आपल्याला लक्षात येईल की आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे याकडे अनलिमिटेड मेमरीची कॅपॅसिटी आहे। कितीही मेमरी आपण त्यामध्ये लक्षात ठेवू शकतो। या गोष्टीवर तुम्हाला सगळ्यांना आता विश्वास बसलेला आहे, पटलेला आहे आणि या गोष्टी तुम्ही आता पुढे कायम निरंतर मांडणार आहात। त्यानंतर ही परमनंट मेमरी आहे। हार्ड डिस्क मध्ये ज्याप्रमाणे आपण डाटा लक्षात ठेवतो त्या प्रकारे सगळ्या प्रकारचा डाटा क्रमशः पद्धतीने आपल्याला अंतर्मनामध्ये रेकॉर्ड करून ठेवता येतो। तो किंबहुना आपोआपच रेकॉर्ड होतो। त्याशिवाय अंतर्मन हे सातत्याने सर्चची कमांड देऊन आतून आपल्या वेगळ्या प्रकारच्या माहिती शोधून आपल्याला नवीन नवीन सूचना देत असते आणि त्याच्या आधारावरच आपण आपलं संपूर्ण जीवनाचं काम जे आहे ते करत असतो। अशा प्रकारे आपण जन्म झाल्यापासून तर मृत्यू होईपर्यंत प्रत्येक क्षणाला घटनेनुसार आपले पंच ज्ञानेंद्रिय जे जे काम करत असतील त्याकडून आलेली संपूर्ण माहिती ही क्रमशः साठवून ठेवण्याचं काम अंतर्मन करते आणि हे अंतर्मन या माहितीच्या आधारे आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करीत असते। म्हणून ज्या वेळेला तुम्ही झोपता तेव्हा तुमचं बाह्यमन जे आहे ते काम करणं बंद करते आणि मग आपल्या शरीराचा ताबा हा अंतर्मनाकडे असतो आणि म्हणून रात्री झोपेमध्ये आपल्या सगळ्या शरीराच्या ज्या क्रिया असतात त्या डिफॉल्ट क्रिया चालतात, त्या आपोआप होतात आणि आपल्याला अनेक प्रकारचे जे काही नियंत्रण आपल्या शरीराचं आहे ते अंतर्मनातून होते। त्याच प्रकारे जागेपणी सुद्धा आपलं अंतर्मन आपलं काम करत असते। परंतु मी याप्रमाणे तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे आपलं जर विवेक बुद्धी आपण जागृत केली, आपलं राईट अंडरस्टँडिंग जर आपण वाढवलं तर हाय कॉन्शियसनेस वाढवला म्हणजेच काय तर अंतर्मन हे जागेपणी जास्त प्रभावीपणे काम करते। अन्यथा जागेपणी आपलं बाह्यमन फक्त काम करते आणि अंतर्मन त्याच्या पाठीशी फक्त सपोर्टिव्ह म्हणून राहते। आणि नेमकं आपल्याला अभ्यास करताना हेच करायचं आहे की आपलं अंतर्मन प्रबळ कठीण म्हणजे सपोर्टिव्ह भूमिकेतून प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या बाह्यमनाच्या पाठीमागे मेमरी घेऊन उभा आहे आणि मी जेव्हा अभ्यास करणार आहे तेव्हा अंतर्मन हे सगळं अभ्यास मला चांगल्या प्रकारे करण्यासाठी मदत करणार आहे। अनलिमिटेड मेमरीचा कॅपॅसिटीचा मी वापर करून मी जो काही अभ्यास करणार आहे तो मला कायमचा लक्षात ठेवता येतो, पाहिजे तेव्हा मला आठवतो। अशा प्रकारची सूचना देऊन आपण जर अभ्यास करायला सुरुवात केली तर आपण जे काही लक्षात घेतो ते तुम्हाला केव्हाही सहजपणे आठवता येते। आणि म्हणून यासाठी आपण अगोदर पाहिल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये कधीही अभ्यास करताना निगेटिव्ह सूचना देऊ नका। लक्षात राहत नाही, आठवत नाही, विसरून जातो किंवा कठीण आहे अशा प्रकारच्या कुठल्याही नकारात्मक सूचना अभ्यास करताना आपल्या जीवनातून कधीही काढून टाका विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे यामुळेच तुम्ही तुमच्या याच्यामध्ये स्पीड ब्रेकर निर्माण करता आणि मग तुम्हाला पाहिजे अशा गोष्टी वेळेवर आठवता येत नाहीत। तर हे टाळून आपण अंतर्मनाचा प्रचंड प्रमाणाचा वापर आपल्या अभ्यासासाठी आपल्या सगळ्या जीवनामध्ये पण करू शकतो। यासाठी तुम्हाला अंतर्मनामधलं अजून काय कार्य कसं चालते हे अजून थोडक्यात तुम्हाला समजून घ्यावं लागेल। कारण की तुमची मेमरीची कॅपॅसिटी कोणत्या क्षेत्रामध्ये चांगली जास्त प्रबळ आहे, तुम्ही लेफ्ट ब्रेन डॉमिनेटेड आहात की राईट ब्रेन डॉमिनेटेड आहात हे आपल्याला आता आजच्या या पाठामध्ये समजून घ्यायचं आहे। आपण मानवी मेंदूचा जर विचार केला तर मानवी मेंदूचे दोन भाग आहेत, एक डावीकडचा मेंदू आणि उजवीकडचा मेंदू, लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन। ह्या लेफ्ट ब्रेन जे आहे या लेफ्ट ब्रेनचे वेगवेगळे कार्य आहेत आणि राईट ब्रेनचे वेगवेगळे कार्य आहेत। चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला चित्रावरून स्पष्ट झालं असेल की डावीकडचा जो काही मेंदू आहे आपला डावा मेंदू जो आहे लेफ्ट ब्रेन जो आहे या लेफ्ट ब्रेनचं काम काय आहे, लँग्वेज समजणे, भाषेची आकलन,
त्यानंतर मॅथमॅटिक्स फॉर्म्युला, गणिताचे सूत्रे लक्षात ठेवण्याचं काम हे लेफ्ट ब्रेनचं काम आहे. त्यानंतर लॉजिक, कुठल्याही गोष्टीचं तत्वज्ञान करणे, त्याला तपासणे प्रिन्सिपलच्या भरोशावर, ह्याचं काम कोण करते? लेफ्ट ब्रेन करते. त्यानंतर नंबर आणि त्याचा क्रमवारी सिक्वेन्स हे लक्षात ठेवण्याचं काम हे लेफ्ट ब्रेनचं काम आहे. त्यानंतर लिनिअरिटी म्हणजे क्रमशः काय काय होईल याचा प्रकारचा विचार करणे. त्यानंतर मग अनालिसिस, माहितीचं पृथक्करण करणे, हे करण्याचं काम हे लेफ्ट ब्रेनचं काम आहे. आणि अशा प्रकारे या प्रकारचं काम करणारं जे लेफ्ट ब्रेन आहे आपलं, हे आपल्या शरीराच्या उजव्या बाजूला कंट्रोल करत असतं. सो लेफ्ट ब्रेन कंट्रोल्स द राईट पार्ट ऑफ द बॉडी. आणि म्हणून आपण आपल्या उजव्या हाताने, उजव्या पायाने किंवा उजव्या भागाने जास्तीत जास्त कामं करतो. आणि हे सगळे जे कार्य आहेत हे मी तुम्हाला आता सांगितलं ते लेफ्ट ब्रेनचे कार्य आहेत. या प्रकारे आपण याच्या उलट डाव्या उजव्या बिंदूकडे जर गेलो, राईट ब्रेनकडे गेलो, तर राईट ब्रेनचे कामं कोणते कोणते आहेत? तर फोकस, लक्ष केंद्रित करणे किंवा पेशन्स, संयम ठेवणे, या दोन्ही गोष्टीचं नियंत्रण हे राईट ब्रेन करते. त्यानंतर स्पेशल मॅनिप्युलेशन, दिशा ज्ञान, थ्री डायमेन्शनल स्पेसमध्ये दिशेचं ज्ञान, ह्या गोष्टी करायचं काम राईट ब्रेन करते. त्यानंतर रिदम्स आणि म्युझिकल अप्रिसिएशन, संगीत आणि वाद्य जे आहे यांच्याबद्दलचं आवड असणे, याबद्दलच्या फिलिंग्सचं नियंत्रण हे राईट ब्रेन करते. त्यानंतर इमेज आणि पिक्चर, चित्र आणि कुठल्याही प्रकारची आकृती हे लक्षात ठेवण्याचं काम हे राईट ब्रेन करते, लक्षात ठेवा. आणि म्हणून राईट ब्रेनकडे इमॅजिनेशन करण्याची ताकद असते. इमॅजिनेशन करणे किंवा दिवसाच्या वेळेला पण आपल्या मनामध्ये विचार करून आपण काहीतरी घटनाची निर्मिती करू शकतो, डे ड्रीमिंग म्हणतो आपण त्याला. ह्या गोष्टी करण्याचं काम सुद्धा हे डाव्या उजव्या मेंदूचं काम आहे, राईट ब्रेनचं काम आहे. त्यानंतर मग डायमेन्शन, मोजमाप समजणे, मेजरमेंट्स समजणे, रूपांतर करा, किती किलोमीटर, एकर, अशा प्रकारचे जे काही वजन, परिणामे, मापे आहेत, याचं चांगलं ज्ञान, याचं जे काही केंद्र आहे ते आपल्या उजव्या मेंदूमध्ये असते, राईट ब्रेनमध्ये असते. त्यानंतर गाण्याची ट्यून, गाण्याचे शब्द लक्षात ठेवण्याचं काम हे लेफ्ट ब्रेनचं आहे. वर्ड ऑफ द सॉन्ग अँड द पोएम हे लेफ्ट ब्रेनचं काम आहे, परंतु त्यातली ट्यून लक्षात ठेवण्याचं काम जे आहे ते उजव्या मेंदूचं काम आहे. तर यावरून मित्रांनो तुम्हाला आता काम करायचं आहे. या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला एक असाइनमेंट दिलेली आहे, ती तुम्हाला गृहपाठ घरी करायचा आहे आणि तुम्हाला शोधून काढायचं आहे की तुम्ही लेफ्ट ब्रेन डॉमिनेटेड आहात की राईट ब्रेन डॉमिनेटेड आहात. तुमचं कोणतं ब्रेन हे जास्त प्रगत आहे आणि कोणतं ब्रेन हे कमी तुम्ही वापरता. म्हणून 2-3 प्रकारच्या प्रकृती आपल्याला दिसतात की काही व्यक्ती लेफ्ट ब्रेन कंट्रोलिंग वाले असतात, काही व्यक्ती राईट ब्रेन कंट्रोलिंग वाले असतात, आणि काही असतात की जे या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून उच्च वर्णाचे असतात. त्यांच्याकडे दोन्ही मेंदूंचा बॅलन्स पद्धतीने वापर करून आपले जीवन जगण्याची कला त्यांनी शिकलेली असते. अशा प्रकारे ह्या लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेनच्या जर वेगळ्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या तर जीवन जगताना आपल्याला ह्या दोन्ही गोष्टीची आवश्यकता आहे मित्रांनो. परंतु आपण यापैकी कुठल्या तरी एका मेंदूचा वापर जास्त करतो आणि मग नेमकी गडबड आपल्यामध्ये निर्माण होते. आता काय होते तर आपण वेगळ्या गोष्टी याच्यामध्ये जर लक्षात घेतल्या तर डाव्या मेंदूचं कोणते कोणते कार्य आहेत तर अनालिसिस करणे, थॉट्स, विचार करणे, विचार करण्याचं काम हे डाव्या मेंदूमध्ये जास्त प्रमाणामध्ये चालते. त्यानंतर लॉजिक म्हणजे तत्वाच्या नुसार कुठल्याही गोष्टीचं कारण मीमांसा, रिझनिंग हे समजून घेणे किंवा भाषेचं ज्ञान अवगत करणे, हे जे काम आहे हे काम लॉजिक लेफ्ट ब्रेनचं आहे. आणि म्हणून सायन्स आणि मॅथमॅटिक्स या विषयामध्ये अशा लेफ्ट ब्रेनवाल्या लोकांना जास्त त्यांना आवड असते. सायन्स आणि विज्ञान हे त्यांच्या आवडीचे विषय असतात. त्यानंतर त्यांना मग रायटिंगची पण जे काही कंट्रोल आहे हा लेफ्ट ब्रेनचं फंक्शन असल्यामुळे ज्यांना सायन्स आणि मॅथमॅटिक्समध्ये जास्त आकर्षण आहे, त्यांची अक्षरं चांगले, त्यांना लिहायची आवड वगैरे असते. आणि त्यांचं नंबरचं स्किल चांगलं असते, कारण की त्यांना वेगळ्या प्रकारचे गणित सुधारणं, उदाहरण सोडवणे, अशा प्रकारचे सगळे कामं ते सहजासहजी करता येतात, कारण त्यांचं लेफ्ट ब्रेन हे जास्त स्ट्रॉंग असते. आणि अशा प्रकारे या प्रकारचे जे विद्यार्थी आहेत ते सायन्स आणि विज्ञान अशा प्रकारच्या किंवा भाषा या प्रकारच्या विषयामध्ये जास्त मार्क मिळवतात शाळांमध्ये. तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हे ओळखता आलं पाहिजे की मी माझ्या कुठल्या ब्रेननी डॉमिनेटेड आहे किंवा कोणतं ब्रेन माझं स्ट्रॉंग आहे, आणि हे काम आता प्रत्येक विद्यार्थ्याला करायचं आहे. त्यानंतर उजव्या मेंदूचा जर आपण विचार केला, राईट ब्रेनचा विचार जर केला तर आर्ट अवेअरनेस हे उजव्या मेंदूचं फंक्शन आहे, राईट ब्रेनचं फंक्शन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कला आहेत
त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्याबद्दलचं आकर्षण, याचं नियंत्रण करण्याचं काम हे राईट ब्रेनला आवडते. त्यानंतर मग क्रिएटिव्हिटी सगळ्यात महत्वाचं आहे. काहीतरी सृजन करणे, नवीन सृजन करणे. क्रिएटिव्हिटी म्हणजे जे कलाकार लोक असतात, जे काहीतरी नाविन्यपूर्ण काहीतरी गोष्टी नेहमी क्रिएट करत असतात, चित्रकार असतात, पेंटर असतात, काही गायक असतात, काही रायटर असतात, जे नेहमी काहीतरी नवीन गोष्टीचं सृजन करतात, म्हणजे त्या व्यक्ती राईट ब्रेनवाल्या डॉमिनेटेड आहेत. त्यांचा उजवा मेंदू चांगला काम करतो आणि म्हणून अशा प्रकारचे कामं ते सहजतेने करू शकतात. त्यानंतर इमॅजिनेशन आणि इंट्युजन हे सुद्धा दोन्ही राईट ब्रेनचे फंक्शन आहे. तुम्हाला एखाद्या घटनेचं फक्त शब्दावरून इमॅजिनेशन करता येते किंवा मनामध्ये विचार करून त्याची आकृती काढता येते, म्हणजे तुमचं इमॅजिनेशन स्ट्रॉंग आहे. ज्यांचं इमॅजिनेशन स्ट्रॉंग असेल त्यांना अशा प्रकारचे क्रिएटिव्हिटी करण्यासाठी सहज सोपं जाते आणि मग त्यांना त्यांच्या भविष्याचं नियोजन चांगल्या प्रकारे लवकर करता येते आणि तशा प्रकारच्या सकारात्मक सूचना तुम्हाला देता येतात आणि त्याच्याबद्दलचं परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आपल्याला घडवून आणता येते. अशा प्रकारचे कामं करणारे व्यक्ती जे आहेत हे राईट ब्रेन डॉमिनेटेड असतात. त्यानंतर मग आपल्या अंतर्मनाची हाक किंवा आपले इंट्युजन्स जे आहेत हे आपल्याला आपल्या हृदयापासूनचा कोणता आवाज, आपल्या कुठल्या गोष्टी आपल्याला आवडतात, आपल्याला आतून मनापासून काय वाटते हे ओळखण्याची ताकद आपल्या उजव्या मेंदूकडे आहे, राईट ब्रेनकडे आहे. त्यामुळे तुम्हाला इंटेलिजन्स ओळखायचे असतील तर राईट ब्रेनवाल्या लोकांना हे इंटेलिजन्स लवकर कळतात आणि म्हणून ते लोक क्रिएटिव्ह असतात. त्यांचा जो विचार करण्याचा जो भाव आहे तो होलिस्टिक थॉट असतो, सर्वसमावेशक, सर्वांना फायदेकारक ठरणारा अशा प्रकारचे विचार करणारे व्यक्ती हे असतात राईट ब्रेन डॉमिनेटेड. त्यानंतर संगीताप्रतीची त्यांची जी काय आवड आहे, अवेअरनेस आहे, 3D फॉर्म म्हणजे 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्यांचा विचार करणे, अंदाज घेणे, या सगळ्या प्रकारच्या कामाची आकलन शक्ती त्यांच्याकडे जास्त असते. अशा प्रकारच्या व्यक्ती जे आहेत हे जे फंक्शन्स आहेत हे सगळे फंक्शन्स राईट ब्रेनचे आहेत. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये राईट ब्रेनचं कोणी जास्त काम करते, कोणी लेफ्ट ब्रेनचं काम करते आणि त्याच्यावरून आपलं व्यक्तिमत्व काय आहे, आपण कुठल्या विषयांमध्ये फिट बसतो किंवा आपल्या भविष्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचं कॅरियर निवडलं पाहिजे हे आपण जर आपल्याला स्वतःला ओळखून काढलं की आपण लेफ्ट ब्रेन डॉमिनेटेड आहोत की राईट ब्रेन डॉमिनेटेड आहोत तर त्यावरून सहज सोपं जाते. जर तुम्ही राईट ब्रेन डॉमिनेटेड असतात, तुम्हाला इमॅजिनेशन, इंट्युजन, क्रिएटिव्हिटी या सगळ्यामध्ये, म्युझिक या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असतील आणि तुम्हाला जबरदस्ती जर सायन्स आणि मॅथचा अभ्यास करायला लावला तर तुम्ही तिकडे जास्त काही चांगला एक्सेल करू शकणार नाही. आणि हे जर वाहू द्यायचं नसेल तर तुम्हाला स्वतःला पहिल्यांदा ओळखलं पाहिजे की माझं कुठलं राईट ब्रेन स्ट्रॉंग आहे की लेफ्ट ब्रेन स्ट्रॉंग आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी एक एक्झरसाइज दिलेली आहे. ती एक्झरसाइज तुम्ही खरोखर वास्तवामध्ये जर सोडवली तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आता यामध्ये जर आपण दोन्ही मेंदूंचा एकत्रितपणे जर उपयोग केला तर आपल्याला अनेक प्रकारचे इंटेलिजंट कामं करता येतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजंट कामं या ठिकाणी मी दाखवलेले आहे की तुमचा भौतिक, तुमचा जे काही ह्युमन बॉडीचा जो इंटेलिजंट आहे किंवा तुमचा मेडिकल इंटेलिजंट आहे किंवा तुमचा न्यूट्रिशन बाबतीचा इंटेलिजंट आहे किंवा खाण्याच्या बाबतीचा, फूड हॅबिटच्या बद्दलचा इंटेलिजंट आहे किंवा नवीन क्रिएटिव्हिटी बद्दलचा, सोशल इंटेलिजन्स तुमचा किती आहे, तुमचा रिलेशनल किंवा स्पिरिच्युअल इंटेलिजन्स किती आहे, इमोशनल इंटेलिजन्स किती आहे. अशा प्रकारचे इंटेलिजन्स जे आहेत हे इंटेलिजन्स निर्माण होण्याचं कारण महत्वाचं असं आहे की आपण जर दोन्ही मेंदूंचा बॅलन्स उपयोग करायला शिकलो, आपला राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेनचे फंक्शन आपण व्यवस्थितपणे जर वापरायला शिकलो, सिंक्रोनाइज पद्धतीने वापरायला जर शिकलो तर आपल्या हातून अतिशय वेगळ्या प्रकारचे प्रचंड प्रेरित करणारे कार्य आपल्या हातून घडू शकतात किंवा किंबहुना या राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेनचा एकत्रित वापर करून आपल्या जीवनामध्ये पाहिजे असलेलं यश संपादन करण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करता येतो. आणि अशा प्रकारची ताकद आपल्याला जर निर्माण करायची असेल तर तुम्हाला दोन्ही ब्रेनचा वापर चांगल्या प्रकारे करता आला पाहिजे. म्हणून यू शुड ट्रेन युअर सेल्फ टू यूज बोथ द टाईप ऑफ ब्रेन्स. आणि हे करण्यासाठी पहिले तुम्हाला ओळखून काढायचं आहे तुमचं जे ब्रेन जास्त स्ट्रॉंग असेल त्याचं दुसरं ब्रेन जे आहे त्याचे कार्य विकसित करण्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला योग्य प्रकारच्या प्रॅक्टिसेस, योग्य प्रकारचा अभ्यास, योग्य प्रकारचं वाचन, योग्य प्रकारच्या क्रिया जर तुम्ही करायला लागलात तर तुम्ही दोन्ही मनाचा बॅलन्स साधायला प्रयत्न करा आणि अशा प्रकारचे व्यक्ती फार जीवनामध्ये खूप मोठं प्रचंड यश गाठतात. आता याचे उदाहरणं जर आपण पाहायचे झाले तर तुम्हाला उदाहरण सांगण्यापूर्वी मला सांगायचं आहे की या चित्रामध्ये दाखवलेले वेगवेगळे जे फंक्शन्स आहेत, लेफ्ट ब्रेनचे फंक्शन आपल्याला या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि इकडे राईट ब्रेनचे पण फंक्शन लिहिलेले आहेत. ह्या फंक्शन्सला तुम्हाला एक एक करून इंग्रजीमध्ये वाचायचं आहे
आणि याचा डिक्शनरीमध्ये अर्थ शोधून याचा अर्थ पुन्हा एकदा समजून घ्यायचा आहे. मी तो तुम्हाला अगोदरच्या स्लाइडमध्ये समजून सांगितलेला आहे. आणि ही एक्सरसाइज जर तुम्ही करून पाहिली तर तुम्हाला आणखीन सखोलपणे लक्षात येईल की उजव्या मेंदूचं कार्य कोणतं आणि डाव्या मेंदूचं कार्य कोणतं, आणि मग अभ्यास करताना कोणत्या विषयाचं काम करताना कोणता मेंदू वापरला जातो हे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात आलं तर आपल्याला अभ्यास करण्यामध्ये थोडा त्याचा फायदा होणार आहे. आता यामध्ये आपण जर आपल्या सगळ्या डाव्या मेंदूचा आणि उजव्या मेंदूच्या फंक्शन्सचा एकदा जर आपण सार समजून घेतला तर लेफ्ट ब्रेन जे आहे हे फंक्शन ऑफ थॉट्स which includes the understanding of the sum of any situation and getting the big picture. लेफ्ट ब्रेन मध्ये आपल्याला अशा प्रकारचं सगळ्या प्रकारच्या गोष्टींचं आकलन एकत्रितपणे करून त्याच्यावरून काय होईल याचा अंदाज घेण्याची ताकद आपल्या लेफ्ट ब्रेन मध्ये असते. आपले जे काही लार्ज मसल मुवमेंट्स आहे याला नियंत्रित करण्याचं जे काम आहे ते लेफ्ट ब्रेनचं आहे. लार्ज मसल मुवमेंट्स लाईक वॉकिंग ऑल दॅट इज कंट्रोल बाय अवर लेफ्ट ब्रेन. त्यानंतर सेन्सिंग व्हेअर वन्स बॉडी इज इन द स्पेस. आपण जेव्हा स्पेसमध्ये किंवा आपण उभं राहतो तेव्हा त्याचा सेन्स करण्याचं काम, बॅलन्स करण्यासाठी आकलन होण्याचं जे काही ताकद आहे ती आपल्या लेफ्ट ब्रेन मध्ये असते. आणि म्हणून बॅलन्स त्या व्यक्तीचं चांगलं असते ज्यांचा लेफ्ट ब्रेन हा स्ट्रॉंग असतो. म्हणून क्रिएटिव्ह ब्रेनवाल्या व्यक्तींना जर आपण एखाद्या तारावर किंवा एखाद्या छोट्या उभ्या भिंतीवर चालायला लावलं तर त्यांना भीती वाटते, कारण की त्यांचा राईट ब्रेन तेवढं स्ट्रॉंग नसते आणि म्हणून ते झपाझप चालू शकत नाहीत अशा प्रकारच्या एकदम अरुंद भिंतीवर वगैरे किंवा एखाद्या रस्त्याने. त्यानंतर मग नॉन व्हर्बल कम्युनिकेशन जेवढं आहे, म्हणजे जे कम्युनिकेशन आपल्याला बोलून नाही करायचं आहे त्याच्याशिवायचं, म्हणजे लिहून किंवा सांगून अशा प्रकारचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करायचं जे काम आहे ते लेफ्ट ब्रेनचं काम आहे. त्यानंतर मग इमोशनल फंक्शनिंग, तुमच्या भावभावनांवर नियंत्रण मिळवण्याचं काम जे आहे. म्हणून तुम्हाला जर कोणी चिडवलं आणि जर तुम्ही ताबडतोब चिडत असाल याचा अर्थ तुम्ही लेफ्ट ब्रेन डॉमिनेटेड आहात. तुम्हाला एखादी भावना पटकन तुम्हाला प्रेरित करू शकते वेगवेगळ्या कामासाठी, चांगले पण करू शकते, वाईट पण प्रेरित करू शकते. त्यानंतर वास घेणे, आवाज ऐकणे किंवा टेस्ट चव घेणे याबद्दलचं जे काही आकलन करण्याचं काम आहे हे सुद्धा लेफ्ट ब्रेनचं काम आहे. सेन्सिंग ऑफ द स्मेल, साऊंड अँड द टेस्ट. त्यानंतर रेग्युलेटिंग द अवॉइडन्स बिहेवियर, हे एखाद्या गोष्टीला आपण जाणून बुजून त्याच्यावर लक्ष देत नाही अशा प्रकारची जी काही क्रिया आपल्याकडून घडते हे लेफ्ट ब्रेनचं कार्य आहे. म्हणून लेफ्ट ब्रेन डॉमिनेटेड झालेले व्यक्ती जे आहे ते कामाची बरेच वेळा टाळाटाळ करतात. त्याचं हे त्यांचं ते ब्रेनचंच फंक्शन तसं असल्यामुळे त्यांच्याकडून तशा गोष्टी घडतात. देन द लेफ्ट साइड ऑफ द ब्रेन ऑफ द हेमिस्फिअर इज पॉझिटिव्हली सिम्युलेट्स बाय न्यू एक्सपिरियन्स. नवीन नवीन गोष्टी करण्यामध्ये अशा लोकांना इंटरेस्ट असतो, म्हणून हे लोक सायंटिस्ट किंवा मॅथमॅटिक्स किंवा लॉजिकवर काम करणारे असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना नवीन नवीन गोष्टीची आवड निर्माण होते लेफ्ट ब्रेनवाले असल्याना. त्यानंतर आपल्या शरीराची संपूर्ण प्रतिकार शक्ती जी आहे याचं नियंत्रण करण्याचं काम सुद्धा हे लेफ्ट ब्रेनचं आहे. म्हणून राईट ब्रेनवाले व्यक्ती लवकर हळवे असतात, त्यांची तब्येत लवकर खराब होते, त्यांना आजार लवकर होतात किंवा त्यांना तशा प्रकारचं काम करण्यासाठी त्यांना लेफ्ट ब्रेन आपलं स्वतःचं स्ट्रॉंग करणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं जे काम आहे हे लेफ्ट ब्रेनचं काम आहे, आपली इम्युन सिस्टीमला स्ट्रॉंग ठेवणे. त्यानंतर मग लेफ्ट ब्रेन इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनव्हॉलंटरीली बॉडीली फंक्शन, फॉर एक्झाम्पल ब्रीदिंग, हार्ट रेट अँड डायजेशन. आपल्या शरीरामध्ये आपलं लक्ष नसताना पण ज्या क्रिया आपोआप सतत चालू असतात, सातत्याने चालू असतात, अशा क्रियाचं नियंत्रण करण्याचं जे काम आहे, म्हणजे श्वास घेणे किंवा आपल्या हृदयाची गती किंवा आपल्या पचन संस्थेमध्ये चालणारं पचन, ह्या आपोआप घडणाऱ्या घटना आहे, परंतु यावर नियंत्रित करण्याचं काम हे लेफ्ट ब्रेनचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे लेफ्ट ब्रेनचा आपल्या जर ह्या सगळ्या कॅपेबिलिटी समजल्या तर त्या माध्यमातून आपल्याला आपल्या वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे आहे, गणिताचे प्रॉब्लेम सोडवायचे आहे, पर्सनल प्रॉब्लेम सोडवायचे आहे, अॅनालिटिकल लॉजिकल थिंकिंग आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारचे सगळे कामं जे आहेत हे लेफ्ट ब्रेन करून केले जातात आणि तुम्ही कोणत्या व्यक्तिमत्वाचे आहेत त्यानुसार तुमच्या किंवा तुम्ही अशा प्रकारचे कोणते कामं जास्त करता त्यावरून सुद्धा तुम्हाला आकलन करता येईल आणि तुम्हाला हे समजून घेता येईल की तुम्ही स्वतः लेफ्ट ब्रेन डॉमिनेटेड आहात की राईट ब्रेन डॉमिनेटेड आहात. त्यानंतर आपण राईट ब्रेनचा जर विचार केला तर राईट ब्रेन मध्ये तुम्हाला काही वेगळे फंक्शन दिसतील. द राईट ब्रेन हेमिस्फिअर इज थॉट ऑफ टू अलाउ द यंग चिल्ड्रन्स टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ मोर व्हर्सेस लेस. एखादी गोष्ट कमी किंवा जास्त याचा प्रकारचं जे ज्ञान आहे याचं आकलन करण्याचं काम जे आहे ते आपल्या राईट ब्रेनचं आहे. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग ऑफ द स्पेसिफिक व्हॅल्यूज इन्व्हॉल्व
अंक असेल, आकडा असेल, तर ते नंबर असेल तर ते ओळखण्याचं काम आहे लेफ्ट ब्रेनचं. परंतु त्याची तुलना करून कमी किंवा जास्त अशी तुलना करायचं काम जर असेल तर ते राईट ब्रेनचं काम आहे. त्यानंतर कॉग्निटिव्ह अबिलिटीज ज्या आहे ह्या आपल्या राईट ब्रेनकडून कंट्रोल होतात. जसं की आपल्या ब्रेन मधलं जे अटेन्शन आहे किंवा प्रोसेसिंग आहे किंवा आपल्याला ओव्हरऑल आपल्याला आकारांचं, कलरांचं जे काही आकलन होते, या प्रकारचं जे काही एनालिसिस करायचं काम आहे ते राईट ब्रेनचं काम आहे. त्यानंतर अंडरस्टँडिंग ऑफ द व्हर्बल ॲम्बिग्युटी हे पण समजण्याचं काम आहे राईट ब्रेनचं. आपल्या बोलत असतानाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं आकलन काय करायचं आहे, आपल्या बोलण्यामधल्या काही गोष्टी याचं व्यवस्थितपणे आकलन होण्याचं काम हे राईट ब्रेनचं फंक्शन आहे. त्यानंतर इमोशनल अँड इम्प्लाइड मिनिंग्स, भावनिक अर्थ काढण्याचं काम जे आहे हे राईट ब्रेनचं काम करते. छुपे अर्थ काय आहे शब्दांच्या पाठीमागे हे ओळखण्याचं काम जे आहे हे राईट ब्रेनचं काम आहे. आणि मग अशा प्रकारचं जे इन टर्म्स ऑफ द ब्रेन डेव्हलपमेंट आपण जर विचार केला तर न्यूरोसायन्सचा रिसर्च हे आपल्याला सांगतो की सुरुवातीच्या 3 वर्षाच्या काळामध्ये जे सगळे व्यक्ती असतात त्यांच्या 3 वर्षाच्या काळामध्ये त्यांचं पूर्ण शरीराचं नियंत्रण जे आहे ते राईट ब्रेन डॉमिनेटेड असते, राईट ब्रेननी संचालित केलं जाते. आणि मग जसं जसं ते हळूहळू मोठे होतात तसं तसं मग त्यांना अंक, आकडे, लँग्वेज, क्रमवारी, त्याचं अनालिसिस, मग लॉजिक हे कळायला लागतं आणि मग ते लेफ्ट ब्रेन डॉमिनेटेड सुद्धा होऊ शकतात. आणि मग तुम्ही ज्या ब्रेनचा वापर जास्त कराल, जशा प्रकारच्या क्रिया कराल तशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुमचं तयार होते. या उलट आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टीसाठी आपण कुठल्या ब्रेनचा वापर करायचा आहे हे शोधून जर काढलं तर त्यासाठी आपल्याला तशा प्रकारचा एक्सरसाइज करून आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट्स आपण मिळवू शकतो. आणि हे समजण्यासाठी तुम्हाला स्वतःला ओळखून काढलं पाहिजे की तुम्ही लेफ्ट ब्रेन डॉमिनेटेड आहात की राईट ब्रेन डॉमिनेटेड आहात. आणि या माध्यमातून तुम्हाला स्वतःची टेस्ट पण घेता येणार आहे. त्यासाठी या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे https://testyourself.psychotest.com/bin/transfer. ही वेबसाईट तुम्ही जर गुगल क्रोम मध्ये टाईप केली तर या वेबसाईटवर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमची सायकोमेट्रिक टेस्ट तुम्हाला देता येईल. आणि ह्या सायकोमेट्रिक टेस्टच्या आधारावर तुम्ही लेफ्ट ब्रेन डॉमिनेटेड आहात की राईट ब्रेन डॉमिनेटेड आहात हे सुद्धा ओळखून काढता येईल. याशिवाय आजच्या या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला एक गृहपाठ दिला गेलेला आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक PDF फाईल दिलेली आहे. त्यामध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरे जर तुम्ही दिली तर त्यावरून सुद्धा तुम्हाला आकलन करता येईल की तुमची लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन यापैकी तुम्ही कुठल्या प्रकारचे व्यक्तिमत्व आहात. आणि अशा प्रकारे आपण आपल्या स्वतःच्या अंतर्मनाच्या ताकदीची जर आपण ओळख करून घेतली आणि आपलं लेफ्ट किंवा राईट ब्रेन कोणतं डॉमिनेटेड आहे लक्षात घेतलं तर आपल्याला पुढची जीवनाची दशा ठरवण्यासाठी कुठल्या प्रकारचा अभ्यासक्रम, कुठल्या प्रकारचा करिअर, कुठल्या प्रकारचा गोल आपण आपल्या जीवनामध्ये निश्चित केला पाहिजे हे आपल्याला करता येईल. आणि आपल्याला आता माहीत झालेलं आहे की आपल्याजवळ अंतर्मनाची प्रचंड ताकद आहे आणि ही ताकद जर आपण वापरायला लागलो तर आपल्याला पाहिजे तसा अभ्यास, आपल्या मेमरीचं व्यवस्थापन हे अतिशय चांगल्या प्रकारे करता येणार आहे. या मेमरीचा वापर करून अभ्यास कसा लक्षात ठेवायचा, लिखाण चांगल्या प्रकारे कसं सुचवायचं या संबंधीचे सगळे लेक्चर्स आपल्या पुढच्या टप्प्यांमध्ये येणारच आहेत. त्यावेळेला आपण यावर आणखीन प्रकाश टाकून या सगळ्या गोष्टी समजून घेऊ. तुम्हाला याबद्दल काही अडचणी असल्यास तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये कॉमेंटमध्ये लिहिता येईल आणि त्यावर मग मला तुम्हाला उत्तर देणं शक्य होईल. आजचा हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहून अंतर्मनाची ताकद ओळखून आपण आपल्या मनाचा मेमरीमध्ये कसं काम चालते हे समजून घेतलं, त्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा याचा फायदा तुम्हाला तुमच्यामध्ये जीवनामध्ये हो अशा शुभेच्छा देतो आणि या सगळ्यांनी थांबतो. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.